नमस्कार. कधी विचार केलाय वर्गातल्या एका साध्या धड्यापासून सुरू झालेला प्रवास थेट उंच ढगाळ शिखरांपर्यंत पोचू शकतो? आज आपण अशाच एका धैर्याच्या आणि शिकवणीच्या विलक्षण कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आपल्याला हेच दाखवते की आयुष्यातले सगळ्यात मोठे धडे कधीकधी अगदी अनपेक्षित ठिकाणी सापडतात. प्रत्येक मोठ्या साहसाची सुरुवात ती होते तरी कुठून? आपल्याला वाटेल कुठल्या तरी मोठ्या जागेतून, पण नाही. अनेकदा ती होते सिटी प्राईड स्कूलसारख्या एका अगदी सामान्य वर्गातून. कारण कोणतंही मोठं शिखर सर करायचं असेल तर त्याची पहिली पायरी ती ज्ञानाच्या पुस्तकातूनच उचलावी लागते. पण थांबा, हा काही असा तसा रोजच्यासारखा धडा नाहीये. हा एक असा अनुभव आहे जो आपल्या आजच्या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आता बघा 8वीच्या अभ्यासक्रमात काय काय आहे. जावास्क्रिप्ट, रोबोट्रॉनिक्स, विज्ञान, सगळे एकदम फ्युचरिस्टिक विषय, नाही का? पण गंमत म्हणजे आज आपल्याला प्रेरणा यापैकी कुठल्याही विषयातून नाही मिळणार, तर ती मिळणार आहे मराठीच्या एका धड्यातून. आणि त्याचं नाव आहे गिर्यारोहणाचा अनुभव. गिर्यारोहणाचा अनुभव म्हणजेच दी एक्सपिरियन्स ऑफ माउंटेनिअरिंग. आणि नावाप्रमाणेच हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये. हा धडा म्हणजे साहस, धैर्य आणि निस्वार्थ सेवा यांसारख्या मोठ्या मूल्यांची पहिली ओळख आहे. चला तर मग या पुस्तकातल्या कथेच्या नायकाला भेटूया. त्याचं नाव आहे ईशान, एक अगदी सामान्य तरुण मुलगा ज्याचं आयुष्य एका अनपेक्षित घटनेमुळे पूर्णपणे बदलणार आहे. तर ईशानची ही कथा ती 3 टप्प्यांमध्ये घडते. पहिला टप्पा आहे एका साहसी मोहिमेचा, दुसरा आहे एका अनपेक्षित संकटाचा, आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे एका सामान्य मुलाचं एका खऱ्या हिरोमध्ये होणारं रूपांतर. म्हणजे ईशान आणि त्याच्या मित्रांनी जे केलं ते खरंच खूप मोठं होतं. त्यांनी फक्त स्वतःचा जीव नाही वाचवला, तर इतरांना मदत करण्यासाठी स्वतःला धोक्यात टाकलं. विचार करा, प्रथमोपचार करण्यापासून ते दूर करून हेलिकॉप्टरला सिग्नल देण्यापर्यंत त्यांची प्रत्येक कृती म्हणजे धाडसाचं एक मूर्तिमंत उदाहरण होती. पण आता इथे एक प्रश्न उभा राहतो. ईशानसारखं धैर्य, हे निस्वार्थ वृत्ती, हे सगळं फक्त गोष्टींच्या पुस्तकातच वाचायला मिळतं का? की खऱ्या आयुष्यातही असे हिरो आपल्याला भेटतात? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आता पुस्तकातून थेट वास्तवात येऊया. ओळख करून घेऊया गिरीप्रेमी यांची. हे ते लोक आहेत जे फक्त कथांमध्ये नाही तर खऱ्या आयुष्यात अशक्य वाटणारी शिखरं सर करतात. तर पुण्यामध्ये स्थित असलेली ही गिरीप्रेमी संस्था ही खरं तर फक्त एक संस्था नाहीये, तर एक मोठी परंपरा आहे. विचार करा, 1982 साली याची सुरुवात झाली आणि आज तब्बल 4 दशकानंतरही ही संस्था भारतातील गिर्यारोहणाला एक नवी दिशा दाखवत आहे. आणि आता हा आकडा बघा, 8. हा फक्त एक नंबर नाहीये. गिरीप्रेमी ही भारतातली अशी एकमेव संस्था आहे ज्यांनी 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची तब्बल 8 महाकाय शिखरं सर केली आहेत. हे यश खरंच अतुलनीय आहे. आणि ही शिखरं म्हणजे काही साधीसुधी नाहीत. नावं ऐका फक्त: एव्हरेस्ट, लोत्से, कांचनगंगा. नुसती नावं ऐकली तरी अंगावर काटा येतो, नाही का? ही जगातली सगळ्यात आव्हानात्मक आणि तितकीच धोकादायक शिखरं मानली जातात. पण एवढं मोठं यश मिळवण्यामागे काय असतं? नक्की काय लागतं हे सगळं करायला? चला, हे समजून घेण्यासाठी आपण आशिष माने, जे गिरीप्रेमीचे एक आघाडीचे गिर्यारोहक आहेत, त्यांच्या एका अनुभवात डोकावूया. हा अनुभव आपल्याला पुस्तकातल्या कथेच्याही खूप पुढे घेऊन जाईल. जरा कल्पना करा, एक गिर्यारोहक शिखराच्या अगदी जवळ पोहोचला आहे, पण अचानक लक्षात येतं की त्याचा दोर संपलाय आणि खाली 10,000 फुटांची खोल दरी. लोत्से शिखर सर करताना आशिष मानेंच्या आयुष्यात अगदी हाच क्षण आला होता. त्यांचे स्वतःचे शब्दच त्या परिस्थितीची तीव्रता सांगतात. जेव्हा दोरीचा आधारच संपला तेव्हा त्यांच्यासमोर फक्त एकच पर्याय उरला होता: फ्री क्लाइम्बिंग. याचा अर्थ कोणत्याही सुरक्षेशिवाय शेवटचे 40 फूट फक्त हातापायांच्या भरोश्यावर चढायचे. जरा विचार करा, असा निर्णय घ्यायला किती प्रचंड धैर्य लागत असेल. आणि याच अनुभवाने आशिष मानेंना एक फार मोठं सत्य शिकवलं. ते म्हणतात, आपण किती बलवान आहोत हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत बलवान असणं हा एकच पर्याय आपल्या समोर शिल्लक राहत नाही. तर मग एकीकडे ईशानची पुस्तकातली गोष्ट आणि दुसरीकडे आशिष माने यांचं खरंखोरं वास्तव. या दोन्हींमधनं आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं? चला, या दोन्ही कथांना आता एकत्र जोडून बघूया. आता बघा, दोन्ही गोष्टी समोरासमोर ठेवल्या की काय दिसतं? ईशानने संकटाच्या वेळी दाखवलेलं धैर्य आणि आशिष मानेंनी 10,000 फूट उंचीवर दाखवलेली हिंमत, यात काही फरक वाटतो का? ईशानची प्रसंगावधानता आणि आशिष यांची लवचिकता
हे दोन्ही एकाच आंतरिक शक्तीचे दोन वेगवेगळे आविष्कार आहेत, नाही का? आणि म्हणूनच हे स्पष्ट होतं की पुस्तकातला तो धडा ती फक्त एक गोष्ट नव्हती. खरं तर ती आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपलं चारित्र्य कसं असायला हवं याची एक प्रकारे ब्ल्यूप्रिंट आहे. आशिष माने यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ते म्हणतात की निसर्ग आपला अहंकार गळायला लावतो आणि जेव्हा आपण अशा मोठ्या आव्हानांना सामोरं जातो तेव्हाच एक चांगली व्यक्ती म्हणून घडतो. आणि मला वाटतं हेच ते खरं ज्ञान आहे जे आपल्याला पुस्तकांमधून आणि खऱ्या अनुभवांमधून दोन्हीकडून मिळतं. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पर्वत असतोच, एक मोठं आव्हान. मग विचार करायला हवा की आपला पर्वत कोणता आहे आणि तो सर करण्यासाठी लागणारं धैर्य आपण कुठून मिळवणार आहोत.